सायन महामार्गावर असलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शेका पक्षानं आवाज उठवत खारघर टोल नाक्यावर घेण्यात येणारा टोल आता घेऊ देणार नाही असा इशारा दिलाय। दरम्यान या संदर्भात मंगळवारी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांकडे या संदर्भात निवेदन सुपूर्द करण्यात आलंय। सायन पनवेल महामार्ग सध्या खड्ड्यांच्या स्वाधीन झाल्याचं चित्र दिसतंय। नित्य नियमाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी प्रवास जिकरीचा झालाय। नवी मुंबईमध्ये एवढे खड्डे झालेत की माणूस पहिला अर्ध्या तासात जिथे पोहोचायचं 1.5 तास 1 तास लागतो। एवढी ट्रॅफिक, एखाद्याला इमर्जन्सी जायचं असेल तर तो काय करू शकतो? कोणाला मणक्याचा त्रास होऊ शकतो किंवा एखादी इमर्जन्सी केस असेल, हॉस्पिटलला जायचं असेल, ती काय करू शकते या ट्रॅफिकमध्ये? म्हणूनच मंगळवारी शेका पक्षाच्या शिष्टमंडळाने लाल बावटा फडकावत चेंबूर तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक दिली। आपण माझ्या पाठीमागे वाहतुकीची लांबच लांब कोंडी पाहू शकतो आणि आता ही दुपारची वेळ आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे पीक आवर्स नाही आहेत। सकाळी कामावर जाणारे चाकरमानी असतील किंवा संध्याकाळी कामावरून येणारे चाकरमानी असतील तेव्हा ही वाहतुकीच्या कोंडीची लाईन ही थेट अगदी सानपाड्यापासून पुढे वाशीपर्यंत गेलेली असते। आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी या दोन्ही ब्रिजवरती बघू शकताय की ट्रॅफिकची रांगच रांग लागलेली आहे आणि ती सुद्धा अशा वेळेला जेव्हा साधारणपणे वाहतुकीचा हा जो प्रभाव असतो हा संथ असतो। ही दुपारची वेळ आहे, हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी वारंवार सांगू इच्छितोय। आणि या ठिकाणी आपण जर का पाहिले तर साधारण 1.5 ते 2 फूट खोल इतके खड्डे या महामार्गावरती पाहायला मिळतील आणि अशा या महामार्गावरचे खड्डे त्वरित बुजवावेत या मागणीकरता शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आक्रमक होत थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई ऑफिसमध्ये जाऊन थडकलेत। सायन पनवेल महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे। 28 किलोमीटरच्या प्रवासाला 2-2 तास लागतात। मुंबईमध्ये काम धंद्यासाठी जाणारे नागरिक बेजार झालेत। या सगळ्यावर शेका पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आक्रमक होत धडकले। यावेळी पनवेल नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील, नगरसेविका अनुराधा ठोकळ, महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष के म्हात्रे, खारघर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय घरत, गुरुनाथ गायकर, बबन मुकादम, पंचायत समिती माजी सभापती गोपाळ भगत, कामोठे उपसरपंच शंकर म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक राजेश हातमोडे, सुकापूरचे माजी सरपंच एकनाथ भोपी, युवा नेता दीपक पाटील आदींनी 7 दिवसात सायन पनवेल महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा शेका पक्षाचे कार्यकर्ते टोल वसूल करून देणार नाही अशा स्वरूपाचे निवेदन संबंधित विभागाला दिले। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे खारघर टोल नाका आहे आणि ह्या खारघर टोल नाक्याच्या वरती कुठल्याही गाडीला टोल घ्यायला लागू नये म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी स्वतः ठाण मांडून बसणार आहेत। अर्थात याकरता त्यांनी 7 ते 8 दिवसांची सवलत दिलेली आहे ती सार्वजनिक बांधकाम खात्याला। एकंदरीत या रस्त्याची खराब परिस्थिती बघता 7 ते 8 दिवसामध्ये हे खड्डे पुन्हा पूर्ववत भरले जातील असं वाटत नाहीये। त्यामुळे निश्चितच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जो दम आहे, जी लाल बावट्याची ताकद आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी या टोल नाक्यावरती आजमावायला मिळणार आहे। यावेळी संदीप पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की पनवेल महामार्गावरील खड्डे नागरिकांना हैराण करतायत। वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येला नित्यानं त्यांना सामोरं जावं लागतंय आणि आम्हाला येथील नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेष्टेची चिंता आहे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे सायन पनवेल टोल एक्सप्रेसवे हा ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत विषय होता, परंतु सध्याची जी परिस्थिती त्या रस्त्यांची जर बघितली तर पनवेल कळंबोली सर्कलपासून जवळजवळ तुर्भ्यापर्यंत या रस्त्यांची पूर्णपणे नादुरुस्ती झालेली आहे। जो अर्ध्या तासाचा अंतर आहे तिथं जवळजवळ 1.5 ते 2 तास लागत आहेत। कळंबोली सर्कलला 1-1 तास लागत आहे आणि वारंवार फोन करून देखील इथं कामं काय होत नाही आणि आज नाईलाज शेवटी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण निवेदन आज या मुंबईच्या ऑफिसला देण्यात आलेलं आहे। वास्तविक अपेक्षा होती की पनवेलच्या आमदाराकडून ही कामं होणं अपेक्षित आहे, परंतु ते करत नाहीत म्हणून पनवेलच्या लोकप्रतिनिधींना आज या मुंबई ऑफिसला यायची वेळ आलेली आहे। यांना आम्ही शेतका पक्षातर्फे 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। या 8 दिवसात जर आपण हे रस्ते दुरुस्त जर केले आणि रस्ते आहेत ते पूर्ववत जर केले नाहीत, आता येत्या काळात पुढच्या महिन्यात ताबडतोब गणपती येत आहेत, तर पुढील 8 दिवसानंतर टोल नाका बंद करून तिथं जी टोल वसुली केली जाते ही बंद केली जाईल आणि त्याने लोकसहभागातून हे रस्ते आम्ही करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या कारणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना निवेदन दिले, अर्थात 7 दिवसाची मुदत दिली की हे खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनासाठी तयार रहा। या ठिकाणी गणपतीच्या अगोदर जाणाऱ्या गाड्या फुकट सोडण्याचे, त्यांच्याकडनं कुठलाही टोल न घेण्याचा या ठिकाणी मनसुबा व्यक्त केला जातोय आणि त्याचं कारण आपण माझ्या ठिकाणी पाहू शकता। उजव्या हाताला या ठिकाणी ही जी ट्रॅफिकची रांग लागलेली आहे ही केवळ या पुलाच्या टोकाशी असणाऱ्या खड्ड्यांमुळे लागलेली आहे।
एकंदरीतच जागोजागी कामं चालू आहेत असा दावा केला जातो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने, परंतु असं कुठल्याही स्वरूपाचं काम मात्र गेल्या 2 ते 2.5 तासामध्ये आम्हाला दिसलेलं नाहीये. खरोखरीच हे खड्डे बुजवायची मानसिकता आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाची, हा प्रश्न या ठिकाणी संशोधनाचा मुद्दा ठरतोय.